नमस्कार. मी विवेक रणवरे. वन स्टार एज्युकेशन सिस्टममध्ये मी तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आज अतिशय महत्त्वाची एक बिझनेस अपॉर्च्युनिटी आपण बघणार आहोत, की तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबांना एक असा इन्कम सोर्स जनरेट करण्याची संधी, की कदाचित आपण असं म्हणू शकतो हे स्वप्नवत उत्पन्न असू शकतं आपल्या कुटुंबासाठी. मी थोडीशी माझी ओळख करून देतो. मी विवेक रणवरे. गेल्या 20 वर्षांपासून डायरेक्ट सेलिंगच्या बिझनेसमध्ये ॲज अ ट्रेनिंग, ॲज अ कोच, ॲज अ लीडर, ॲज अ कन्सल्टन्सी म्हणून मी कार्यरत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मी बिझनेस कोचिंग देखील करतोय आणि बेसिकली आपण जी काही मंडळी आज ठराविक जे काही उत्पन्न कमवतोय, ह्याच्यामध्ये जर कदाचित आपण आपल्या कुटुंबियांची जे काही गरजा आहे, मी फार मोठी स्वप्न सुद्धा बोलत नाही, पण ज्या काही आपल्या कुटुंबियांच्या गरजा आहेत, त्या गरजा जर आपण भागवत असू, म्हणजेच कुठेही आपल्या कुटुंबियांनी जर समजा एखाद्या गोष्टीची डिमांड केली, ज्या गोष्टी आपल्याला पैशा स्वरूपामध्ये पूर्ण करता येतील आणि जर समजा तिथे कुठेतरी आपल्याला कात्री लावावी लागत असेल, कुठेतरी तडजोड करावी लागत असेल, तर हा सेशन आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. मी बेसिकली डायरेक्ट सेलिंगच्या बिझनेसमध्ये का इन्व्हॉल्व्ड आहे, हा बिझनेस आज तुमच्यासमोर ठेवण्याचं एकमेव असं कारण आहे, ते म्हणजे की थोडंसं पडताळून जर बघितलं आपण, आज आपण कितीही बिझी असू, कदाचित कुठलाही नोकरी किंवा व्यवसाय आपण जो काही करतोय किंवा कदाचित भविष्यामध्ये ज्याचा करायचा विचार करतोय, ह्या व्यवसायामध्ये 2-3 प्रश्न आहेत मूलभूत जे आपल्याला विचारायचे आहेत. आज तुम्ही बहुतेक कदाचित नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल. पहिला प्रश्न असा विचारूया, की मी आज जे काही उत्पन्न कमवण्यासाठी करतोय, राइट? आज हं. जे काही उत्पन्न कमवण्यासाठी करतोय, ते मी राजी खुशीने म्हणजे आनंदाने करतोय का? सगळ्यात बेसिक पहिला प्रश्न आहे. मग आज कदाचित तुम्ही कुठेतरी सेल्समध्ये असाल, आज कदाचित इन्शुरन्समध्ये असाल, आज कदाचित रिअल इस्टेटचं तुम्ही काम करत असाल किंवा कुठे प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये नोकरी असेल, एखाद्या संस्थेवरती तुम्ही शिक्षक असाल, व्हॉटएव्हर. आज मी जे काही पैसे कमवण्यासाठी करतोय, ते मी आनंदाने करतोय का? हा पहिला प्रश्न आहे. नसेल, तर थोडंसं मन मारून कदाचित आपण वयाच्या 50शी पर्यंत किंवा 60 पर्यंत हे काम करणार आहोत. म्हणजे आयुष्याची सगळ्यात महत्त्वाची वर्ष आपण मन मारून काम करणार आहोत. कारण काय माहिती का? की आपल्यावरती जबाबदारी आहे, आपलं कुटुंब आहे, मग आपल्या गाडीचा हप्ता असेल, आपल्यावरती थोडीफार काही लोन्स असतील, त्याचे हप्ते असतील, घराचं असेल कदाचित. जे काही आपल्या मूलभूत गरजा आहेत, त्यांना भागवण्यासाठी आपण थोडासा जो काही लोड घेतलाय, तो लोड आपण हलका करावा म्हणून मन मारून आपण ते काम करतोय. सो पहिला प्रश्न, पैसे कमवण्यासाठी आपण जे करतोय, ते आनंदाने करतोय का? नसेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आजच्या प्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला त्याची चाबी सापडणार आहे, की आपण नक्की काय केलं पाहिजे. दुसरा प्रश्न, जर समजा तुम्ही ते आनंदाने करताय, असं गृहीत धरूया, काही अडचण नाही, की प्रत्येक व्यक्ती निगेटिव्हच असेल असं नाहीये. मी जे काम आनंदाने करतोय, हे मला पुढील 5 वर्ष किंवा पुढील 10 वर्ष मला आनंदाने करता येईल का? प्रश्नचिन्ह आहे. भले तुम्ही आज आनंदाने काम करताय, पण मला हे पुढील 5 वर्ष किंवा 10 वर्ष आनंदाने करता येईल का? परिस्थिती मला साथ देईल का? मला त्या कामासाठी न्याय देता येईल का? आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी विचार त्याला उपप्रश्न आपण म्हणू शकतो, की समजा मी तर आनंदी आहे, मी आनंदाने ते काम करतोय, मला उत्पन्न मिळतं, त्याच्यात पण मी समाधानी आहे. परंतु माझ्या पश्चात समजा दुर्दैवाने माझ्याबरोबर काही दुःखद घटना घडली, तर माझे कुटुंबीय ते काम आनंदाने करू शकतील का? बघा, कदाचित एखादा तबला वादक आहे आणि आनंदाने तो त्याचं काम करतोय, पण त्याच्या पश्चात त्याचं कुटुंब आनंदाने तबला वाजवू शकतंय का? त्यांच्याकडे कलाकौशल्य ते असू शकतील का? हा दुसरा महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तिसरा प्रश्न, काय माझी अशी इच्छा आहे का, की माझ्या पुढच्या पिढीने हेच काम आनंदाने करावं? बघा, तुम्ही सिव्हिल इंजिनियर असाल. बऱ्याच वेळा मुलगा म्हणतो मला डॉक्टर व्हायचंय किंवा मला धंदाच करायचा आहे किंवा मला शेतीच करायची आहे. वेगळ्या-वेगळ्या इच्छा, आकांक्षा असू शकतात. मग आपण आपण जे काही कार्य करतोय, ते काम आपल्या पुढच्या पिढीला आपण करायला प्रेरित करू शकतो किंवा ते करतील का? किंवा आपली अशी करायची इच्छा आहे का? जर समजा गांभीर्याने या प्रश्नांचा विचार केला, तर ह्या प्रेझेंटेशनमधून तुम्हाला निश्चितच काही ना काही बोध घेता येईल. माय डिअर फ्रेंड्स, एक अतिशय महत्त्वाचा उद्योग मी आज तुमच्या समोर मांडतोय. कदाचित ह्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून तुम्हाला ज्या काही गोष्टी मिळणार आहेत, त्या कदाचित तुम्हाला माहिती असतील, कदाचित तुम्हाला नेटवर्क मार्केटिंग, डायरेक्ट सेलिंग, मल्टी लेव्हल मार्केटिंग ह्या संकल्पनेची सिस्टम किंवा प्लॅन माहिती असेल. पण आज मी अशा काही गोष्टी तुमच्यासमोर उलगडणार आहे, की आम्ही कशा पद्धतीने करतोय आणि आम्ही नक्की काय करतोय, हे आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे. आणि कदाचित बघा, निर्णय आत्ताच घेऊ नका. पुढचे जे काही 30 मिनिटं आपण प्रेझेंटेशन 37 ते 38 मिनिटाचंच असतं. सो कदाचित पुढच्या 30 एक मिनिटांमध्ये तुम्हाला आयडिया क्लिअर होईल. तोपर्यंत माइंड ओपन ठेवा. होऊ शकते की आज आपण हा व्हिडिओ बघताय, मग हा YouTubeच्या माध्यमातून असेल, Facebookच्या माध्यमातून असेल किंवा कोणीतरी तुम्हाला ही लिंक WhatsAppला शेअर केली असेल. लक्षात घ्या,
थोडंसं ओपन माइंड. आपण चला इथपर्यंत व्हिडिओ पाहिलेलाच आहे, तर थोडंसं ओपन माइंड ठेवूया. भले तुम्हाला नेटवर्क मार्केटिंग बद्दल माहिती असेल किंवा नसेल, माइंड थोडंसं ओपन ठेवू, कारण हा आपल्या जीवनाचा प्रश्न आहे. ह्या कोरोनाच्या कालावधीमध्ये बऱ्याच लोकांनी हे समजून घेतलेलं आहे, की काहीही होऊ शकतं, काहीही होऊ शकतं. तुम्ही तुमच्या आजूबाजूला सुद्धा बऱ्याच मागचा लॉकडाऊन, हा लॉकडाऊन, पुढे येणारा लॉकडाऊन कदाचित मला माहित नाही. पण कुठेतरी कोरोनाने जाणीव करून दिली, की आपल्याला गांभीर्याने आपल्या जीवनाबद्दल, आपल्या घराच्या उत्पन्नाबद्दल विचार करणं अपेक्षित आहे माय डिअर फ्रेंड्स. सो आपण ही सिस्टम राहुल सर, बारकाईने समजून घेऊया. माईक. बघा, आज आम्ही जे काही काम करतोय, मी जे मगाशी प्रश्न विचारले त्याला थोडंसं आपण इकडे रिलेट करूया. आपण जे काही उत्पन्न कमवतोय, तुम्ही मी कोणी असेल, जे काही उत्पन्न कमवतोय 2 वर्गामध्ये आपल्याला विभागता येईल. एक तर ॲक्टिव्ह इन्कम आहे, दुसरा पॅसिव्ह इन्कम आहे. ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे काय? कुणाला मिळतो ॲक्टिव्ह इन्कम? जो नोकरी करतोय त्याला ॲक्टिव्ह इन्कम मिळतो, किंवा जो स्वयंरोजगारामध्ये छोटासा उद्योग स्वतःचा आहे, मग तो घरातून असेल, दुकानातून असेल, आपल्या सपरातनं आपण करत असतो, आपल्या शेतातनं आपण करत असतो, स्वयंरोजगार जो आहे. जोपर्यंत आपण काम करतो, तोपर्यंत आपल्याला पैसे मिळतील. आपल्या पश्चात आपल्या पुढच्या पिढीने जर काम केलं, तर त्यांना त्याच्यातनं पैसे मिळतील. समजा त्यांनी तो धंदा गुंडाळला, की उत्पन्न शून्य. याला म्हणतो आपण ॲक्टिव्ह इन्कम. जगातली 95% लोकसंख्या जी आहे ना, ती ह्याच्यामध्येच काम करते. मग ते अगदी शेतीपासून मोठ्या-मोठ्या सीईओच्या नोकरीपर्यंत असेल, ॲक्टिव्ह इन्कम आहे. आणि जगातली फक्त 5% संपत्ती ह्या लोकांकडे असते. विचार करा, 95% लोकांकडे फक्त 5% संपत्ती. कसे राहत असते ही लोकं? आज भारतामध्ये आयटी रिटर्न फाईल करणारी जी लोक आहेत आणि त्यांची जर संख्या आपण विचारात घेतली, तर ती 4 ते 5%च आहे. तुम्ही इंटरनेटवर सर्च करून बघा ना. याचा अर्थ समजून घेऊया, की भारतामधले 95% लोकं असं काम करतात ज्याच्यातून त्यांना फक्त 5% उत्पन्न मिळतंय. आणि याच्या उलट जगातले असतील किंवा भारतातले असतील, तुमच्या आजूबाजूला असतील, पॅसिव्ह इन्कम सोर्स घेणारी लोकं जी आहेत, यांच्याकडे 95% संपत्ती आहे आणि ही लोकं किती आहेत? फक्त 5%. म्हणजेच काही निवडक लोकच पॅसिव्ह इन्कम क्रिएट करू शकतात. पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय? तर ही एक मंडळी अशी मंडळी आहेत, की ज्यांच्याकडे स्किल, क्षमता, कॅपॅसिटी, पॉवर, अॅक्युमेंट, नॉलेज, एक्सपिरियन्स अशा लेव्हलचा आहे, की ते मोठा उद्योग उभा करतायत. येस, मोठा उद्योग उभा करतायत आणि उद्योगामध्ये सिस्टम आहे आणि या सिस्टममध्ये आपण म्हणूया, की लायक लोकं, साध्या मराठी भाषेत बोलूया, ज्यांची क्षमता, कॅपॅसिटी, पॉवर, ज्ञान आहे त्यांच्याकडे, की ते सिस्टमला रन करू शकतात. आणि ही सिस्टमला रन करणारे लोकांना कंट्रोल करणारा जो व्यक्ती आहे किंवा जी लोक आहेत, ती मोठा बिझनेस स्थापन करतायत आणि ह्यांच्या पिढ्यानपिढ्या हे उत्पन्न चालत राहतं. जसं टाटा, बिर्लाज, अंबानीज वगैरे, गोदरेज, ही मंडळी, अदानी बिदानी, ही मंडळी जी आहेत ना, ही लोकांना कामाला लावतात, ही सिस्टमला कामाला लावतात. लक्षात घ्या, हे फिजिकली सगळ्या गोष्टी करत नाहीत, हे लोकांच्या द्वारे काम करून घेतात आणि म्हणून त्यांच्या पुढच्या पिढ्या बसून खातात. जसं आपण टाटा, बिर्लाज, अंबानीजच्या बाबतीमध्ये बघतो किंवा रिलायन्सच्या बाबतीमध्ये आपल्याला ज्वलंत उदाहरण अलीकडच्या काळामधलं पाहायचं असेल तर आपण बघू शकतो. कित्येक पिढ्या खर्ची पडतात, त्यावेळेला अशा प्रकारचं उत्पन्न निर्माण होऊ शकतं. निश्चितच म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी हे नाहीये. दुसरी गोष्ट, ज्यांच्याकडे खूप पैसा आहे, ज्यांना रिस्क घ्यायची नाहीये, मग ते रिअल इस्टेटमध्ये, बँकांमध्ये, इन्शुरन्समध्ये, बॉन्ड्समध्ये, म्युच्युअल फंड्समध्ये अशा प्रकारे सिक्युअर्ड इन्व्हेस्टमेंट करतात, जिथे ते पैशाला कामाला लावतात. समजा त्यांना कुठला उद्योग उभा करता नाही आला, समजा त्यांना कुठला मोठ्या सिस्टमला उभं नाही करता आलं, तर ही मंडळी काय करतात? ही मंडळी पैशाला कामाला लावतात आणि मग आपण व्याजाच्या स्वरूपात, डिव्हिडंडच्या स्वरूपात किंवा मग फिक्स्ड डिपॉझिटच्या स्वरूपामध्ये जे काही इंटरेस्ट येत असेल त्यांना, त्या स्वरूपामध्ये पैसे कमावतात. बघा, हे पैशाला कामाला लावतायत किंवा लोकांना कामाला लावतायत. आज आपण काय करतोय? आपल्याला कुणीतरी कामाला लावलेलं आहे. मग तो छोटा उद्योग असेल किंवा येस, नोकरी असेल. तुमची इच्छा काय आहे? ह्या स्लाइडवर तुम्ही जे बघता, डाव्या साइडला आपण राहावं की उजव्या साइडला आपण राहावं? माय डिअर फ्रेंड्स, लक्षात घ्या. आज आपण कदाचित ॲक्टिव्ह इन्कममध्ये असू, पण जायची इच्छा कुठे आहे? ह्या धनाढ्य लोकांच्या रांगेमध्ये आपल्याला जाऊन बसायचं आहे. पण मग एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करू शकतो का? सिस्टम तेवढी लावू शकतो का? तर प्रश्नचिन्ह आहे. मी तुमच्यावरती शंका घेत नाही, पण प्रश्नचिन्ह जरूर आहे. जर व्हायचं होतं तर आजपर्यंत झालं असतं. मग आज अलाराम आहे. आज आपण थोडेसे, जसे ते लोकसत्ताची जाहिरात की कुठल्यातरी एका टीव्हीवरती जाहिरात येते, उघडा डोळे बघा नीट. तसं माय डिअर फ्रेंड्स, आपल्याला थोडंसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा बघणं गरजेचं आहे. सो लेट अस गो फॉरवर्ड. जर तुमची इच्छा आहे आणि आजपर्यंत पॅसिव्ह इन्कम जमा झालेलं नाहीये, पण पॅसिव्ह इन्कम किती पाहिजे माहितीये का? की आपल्याला जी लाईफस्टाईल जगायची ना तेवढं. आज कदाचित आपले 2-5 लाख रुपये, 20 लाख रुपये, 10 लाख रुपये असतील बँकेमध्ये किंवा रिअल इस्टेटमध्ये, पण त्याच्यातून पॅसिव्ह इन्कम येतंय का? एवढं पॅसिव्ह इन्कम येते का, की आपलं लाईफस्टाईल जी आपल्याला जगावची इच्छा आहे, त्याच्यातून त्याचा खर्च भागेल? नसेल तर हे प्रेझेंटेशन आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. लेट अस गो टू द नेक्स्ट स्लाइड. आता काय करायचंय आपल्याला?
ठराविक काही बघा, प्रॉब्लेम तर आहे आपल्या समोर की आपल्याला ऍक्टिव्ह इन्कम मध्ये अडकावं लागलंय किंवा आपण अडकलं गेलोय. सोल्युशन कडे बोलूया आता चला, की आपली इच्छा आहे पॅसिव्ह इन्कम कमवायची. 3 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आपल्याला अशा काही सवयी ऑलरेडी आपल्या आहेत, त्या सवयींचाच वापर करायचा आहे. मी परत एकदा बोलतोय, 3 महत्त्वाचे टप्पे मी तुम्हाला सांगतोय. पण हे टप्पे अगदी जगात काही वेगळ्या पद्धतीने काही करायचे नाही. तुम्हाला ऑलरेडी अशा काही सवयी आहेत किंवा तुमचे गुणधर्म असे काही आहेत, तेच वापरायचे आहेत, फक्त व्यावसायिक दृष्टिकोनातून वापरायचे आहेत. ज्याला आपण आजपर्यंत कधी व्यावसायिक दृष्टिकोनातून नाही वापरलं, तशा पद्धतीने आपल्याला वापरायचं आहे. बघा, आजपर्यंत आपण घरामध्ये वापरात असलेल्या वस्तू कुठून तरी खरेदी करतो म्हणजे वापर करतो. येस, तेच काम करायचंय. त्याला व्यावसायिक दृष्टिकोन द्यायचा आहे. म्हणजेच दैनंदिन वापरातल्या वस्तू वापरायच्यात. जे ऑलरेडी तुम्ही करताय, त्याला व्यावसायिक दृष्टिकोन कसा द्यायचा ते मी पुढे सांगणार आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या माझ्यामध्ये एक नैसर्गिक गुण आहे. एखादी गोष्ट जर आपल्याला पटली, रुचली, समजली, आवडली, तर कळत-नकळत आपण ती लोकांपर्यंत पोहोचवतो. चर्चेच्या माध्यमातून असेल, अगदी बघा ना, सध्या WhatsApp असेल, Facebook असेल, म्हणजे सोशल मीडिया, आपल्याला एखादी गोष्ट आवडली की आपण त्याला लाईक करतो, त्याच्यावरती काहीतरी भाष्य करतो, म्हणजे कमेंट करतो आणि फॉरवर्ड करून टाकतो, म्हणजे शेअर करतो. येस, हा आपला जो नैसर्गिक गुण आहे, जर इथून याच्या अगोदर जर तुम्ही WhatsAppला किंवा सोशल मीडियाला कधी लाईक, कमेंट, शेअर केलं नसेल किंवा चला सोशल मीडिया येण्या अगोदर जर आपण चर्चेच्या माध्यमातून एकमेकांना एखादी गोष्ट शिफारस रेकमेंड जर नसेल केली, धन्यवाद आतापर्यंत वेळ दिल्याबद्दल. इथून पुढचं प्रेझेंटेशन तुमच्यासाठी नाही. पण जर समजा तुम्ही कळत-नकळत हे काम केलं असेल, तर त्याला थोडं व्यावसायिक दृष्टिकोन देऊया ना. आजपर्यंत आम्ही कुणाला तरी शाळेचं रिकमेंडेशन केलेलं आहे, पिकनिक स्पॉटचं रिकमेंडेशन केलेलं आहे, एखाद्याला नोकरीची शिफारस केलेली आहे किंवा त्याला सुचवलेलं आहे, एखादं स्थळ आपण सुचवलेलं आहे. बऱ्याच गोष्टी आपण लोकांना सुचवल्यात, म्हणजे आपल्याकडे असलेली माहिती आपण शेअर केली आहे. व्यावसायिक दृष्टिकोन कधी ठेवला का आपण? नाही. करेक्ट आहे. पण लक्षात घ्या, आजपर्यंत आपण कदाचित 5-10 स्थळं एकमेकांना सुचवली असतील आणि आपलं त्याच्यामध्ये कौशल्य सुद्धा असेल. मग शादी.com सारखं आपल्याला का करता आलेलं नाहीये? कारण ते एवढं सोपं नाहीये. आज मी तुम्हाला एक अशी सिस्टम सांगणार आहे, की सहज जे आम्ही आता सहज सोपं काम करत होतो ना, तेच काम आम्हाला करायचंय आणि त्याच्यातनं पैसे मिळवायचे आहेत. आणि ते असे पैसे मिळवायचे नाहीत, की तात्पुरत्या स्वरूपाचे. मग ज्याला मी म्हणेन, की टेम्पररी इन्कम सोर्स नव्हे, आपल्याला पर्मनंट इन्कम सोर्स, किंवा मी ज्याला पर्मनंट म्हणण्यापेक्षा अजून चांगला शब्द त्याला जो आपण मागच्या स्लाइडवर बघितला, दॅट इज पॅसिव्ह इन्कम सोर्स प्रमाणे. येस, पॅसिव्ह इन्कम सोर्स. सो शेअरिंग करायचं. 2 पद्धतीचं शेअरिंग आपण करणार आहे. जी मला चांगली गोष्ट वाटली ती मी शेअर करतो, तुम्ही शेअर करता. तसंच आपण इथे वस्तू, ज्या मला चांगल्या वस्तू वाटलेल्या आहेत, त्या वस्तूंचं मी शेअरिंग करणार. दुसरी गोष्ट, जी संकल्पना मला पॅसिव्ह इन्कम घेऊन जाणार आहे, मग माझ्या ओळखीच्या लोकांना का नाही? सुखी झालं तर आपण एकटेच सुखी चालेल का? आपली मित्रमंडळी कोणी सुखी समाधानी नसतील, सगळी समजा दारिद्र्य रेषेखाली असतील, तर चालतील का आपल्याला? म्हणजे दारिद्र्य रेषा म्हणजे अगदी दारिद्र्य रेषा नाही, पण त्यांची समजा तडजोडी होत असेल जीवनामध्ये पैशाच्या स्वरूपात, तर आपल्याला चालणार आहे का? नाही चालणार. म्हणजे आपण त्यांच्यापर्यंत पण ही संकल्पना पोहोचवू शकतो. ज्याला मी म्हणतो नेहमी, की एकमेकास सहाय्य करू, अवघे दुरू सुपंथ. तुमची नोकरी आता सध्या सेट असेल, तुमचं दुकान सध्या आता सेट असेल, तुम्ही जे काही उद्योग करताय आज पैसे कमवण्यासाठी, म्हणजे उद्योग इन द सेन्स चांगल्या अर्थी मी बोलतोय, तो सेट आहे. किती लोकांना तुम्ही मदत करू शकलात? किती लोकांना तुम्ही नोकरी किंवा धंद्यासाठी प्रेरित करू शकलात किंवा त्यांना तुम्ही संधी देऊ शकलात? नाही ना? मग आज या संकल्पनेच्या द्वारे तुम्हाला कर भला तो हो भला, लोकांचं भलं करण्याची संधी आहे. पुढे बघूया आपण कशा स्वरूपात. म्हणजे संकल्पना समजून घ्या. वापरत असलेल्या वस्तूच आपण वापरायचे, फक्त खरेदी ठिकाण बदलायचे. कसं तेही मी सांगतोय. आपल्याला पटलेल्या गोष्टी आणि संधीचं सोनं करायचंय, तर लोकांचं सोनं करायचं, आपलं सोनं आपोआप होईल. तिसरी गोष्ट, कळत नकळत तुम्ही आजपर्यंत तुमच्या सहकारी, घरामध्ये, भावंडांना, मित्रमंडळींना, नातेवाईकांना थोडाफार तरी सपोर्ट केलेला आहे. तो शारीरिकरित्या सपोर्ट असेल, मानसिकरित्या असेल, आर्थिकरित्या असेल, कुणाला तरी जसं मी आता काउन्सिलिंग करतो, तसं बरेच लोक एकमेकांचं काउन्सिलिंग देखील करतात, सल्ले देतात, सपोर्ट करतात एकमेकांना. हे काम आपण केलंय की नाही? आजपर्यंत केलंय? त्याला व्यावसायिक दृष्टिकोन देऊया ना. आपण ज्या लोकांबरोबर शेअरिंग करणार आहोत किंवा ज्यांना शिफारस करणार आहोत हे काम, त्यांना सपोर्ट करूया, जेणेकरून त्यांना 2 पैसे मिळतील, त्यांना पॅसिव्ह इन्कम मिळेल, इनडायरेक्टली आपल्याला पण मिळणार. मग करायचंय काय? जो नैसर्गिक गुण तुमचा आजपर्यंतचा तुम्ही कामाला लावलेला आहे, तोच आपण व्यावसायिक दृष्टिकोनाने कामाला लावूया, म्हणजे यूज, शेअर आणि सपोर्ट. मग ही इंडस्ट्री नक्की काय आहे? हे खरंच चालणारं काम आहे का? किंवा ह्याला मान्यता आहे का? ह्यालाही तपासून बघणं आपण गरजेचं आहे. सो माय डिअर फ्रेंड्स, गव्हर्नमेंटने ऑलरेडी ह्या इंडस्ट्रीला, ज्याला आपण डायरेक्ट सेलिंग, नेटवर्क मार्केटिंग किंवा मल्टी लेव्हल मार्केटिंग, MLM अशा नावाने संबोधतो, त्याला गव्हर्नमेंटने गाईडलाईन दिले. देर आहे दुरुस्त आहे. मी ह्या इंडस्ट्रीला गेली 20 वर्ष ओळखतोय, त्याच्यामध्ये कार्यरत आहे. राईट, म्हणजे कन्सल्टन्सीच्या माध्यमातून, नेटवर्किंगच्या माध्यमातून असेल किंवा ट्रेनिंगच्या माध्यमातून असेल.
देर आहे दुरुस्त आहे, शासनाने 2016 साली 9 सप्टेंबरला गाईडलाईन दिली, नियमावली दिली, की हा व्यवसाय नक्की कसा केला पाहिजे भारतामध्ये. डिस्ट्रीब्युटरने काय केलं पाहिजे, कंपनीने काय केलं पाहिजे, याच्यासाठी नियमावली दिलेली आहे, लक्षात घ्या. याचा अर्थ गव्हर्नमेंटने मान्यता दिली आहे. मग आता तुम्ही आम्ही शंका घ्यायची गरज आहे का? निश्चित नाही. हा जर व्यवसायच नसता किंवा मी म्हणेन योग्य व्यवसाय नसता, तर गव्हर्नमेंटने याला परवानगी दिली असती का? नसती दिली. कारण गव्हर्नमेंट सुद्धा पुढच्या येणाऱ्या भविष्य काळामध्ये फार मोठी टॅक्स रेव्हेन्यू याच्यातनं बघतोय, कारण इथे सगळं काम व्हाईटमध्ये चालतं, व्हाईटमध्ये चालतं. येस, मी रिपीट करतोय, व्हाईटमध्ये चालतं. तेव्हा गव्हर्नमेंटला सुद्धा हा व्यवसाय नक्कीच अपेक्षित आहे किंवा पाहिजे. केपीएमजी आणि फिक्की सारखी संस्था म्हणते येणाऱ्या काही वर्षांमध्ये, 2-4 वर्षांमध्ये 60-70 हजार कोटी, आणि ही फिगर ऍक्च्युअली कोविडच्या अगोदरची आहे. निश्चितच मला असं पर्सनली वाटतं की 1,00,000 कोटीपर्यंतची, येस, 1,00,000 कोटीपर्यंतची वार्षिक उलाढाल होऊ शकते या बिझनेसमध्ये. आणि मी नाही म्हणत आहे, मी छोटे काय म्हणते लहान तोंडी मोठा घास घेत नाहीये. पण लक्षात घ्या, जर एवढा मोठा व्यवसाय विस्तार होणार असेल आणि तो आपल्या डोळ्यासमोर होणार आहे, मग आपण जागा होणं अपेक्षित आहे की नाही? तर निश्चित अपेक्षित आहे. बघा, चला आपण तरी म्हणू की मला सगळं कळतं असं नाहीये, है ना? तुम्हाला मला सगळंच कळतं असं नाही, पण कर्नाटक स्टेट ओपन युनिव्हर्सिटी डायरेक्ट सेलिंग नेटवर्क मार्केटिंग, ज्याला आपण मल्टीलेव्हल मार्केटिंग किंवा एमएलएम म्हणतो, आज ऑलरेडी एमबीएचा कोर्स लॉन्च केलाय. दिल्ली युनिव्हर्सिटी बीए ऑनर्स मध्ये सब्जेक्टमध्ये शिकवलं जात आहे. मला सांगा, म्हणजे शाळा कॉलेज हा बोलायचा शब्द आहे, पण युनिव्हर्सिटीज जर समजा ह्या विषयाला सिरियसली घेत असतील, तर तुम्ही आम्ही घ्यावं की नाही घ्यावं? आज फार फार्मसीचे कॉलेजेस नवीन ओपन होताना दिसत नाही. त्याच्यापेक्षा पुढे डीएड बीएडचे कॉलेजेस तर सध्या मला नाही वाटत नवीन कोणी ओपन करत असेल, डेअरिंग करत असेल. का? स्कोपच संपत चाललाय. आणि आता तर ह्या कोविडने दाखवलं की शिक्षणाची प्रणालीच चेंज होत चालली. एकदा कॅसेट रेकॉर्ड करायची, वर्षभर तीच वाजणार आहे. प्रत्येक वर्षी म्हटलं तरी तीच वाजणार आहे. ऑनलाईन एज्युकेशन झालंय. म्हणजे कुठल्यातरी भारताच्या खेड्यामध्ये बसा आणि अख्ख्या भारताला एज्युकेट करा. कितपत मला माहित नाही आता पुढे एज्युकेशन सिस्टमचं काय. मला सांगायचं काय, मी त्याच्या विरुद्ध नाहीये किंवा मी त्याला कमी लेखत नाहीये. मला म्हणायचं काय, येणारा काळ कसला आहे हे ओळखून आपण आपल्या पॅसिव्ह इन्कमची मोर्चे बांधणी केली पाहिजे. मग हा व्यवसाय चांगला आहे, डायरेक्ट सेलिंग चांगलं आहे, कोणत्या कंपनी बरोबर केलं पाहिजे? मी चॉईस कसं करायचा? कुठल्या? आज भारतामध्ये 457 पेक्षा जास्त कंपन्या आहेत, पण जास्तीच्या ज्या सगळ्या कंपन्या त्या चुकीच्या कंपन्या आहेत. भासवणार तुम्हाला ऍज अ डायरेक्ट सेलिंग किंवा नेटवर्क मार्केटिंग, पण त्या गव्हर्नमेंटच्या मान्यतेप्रमाणे नाहीये. राईट? आता लक्षात घ्या, गव्हर्नमेंटने लॉटरीला परवानगी दिली, याचा अर्थ तुम्ही मटका घरातनं नाही चालवू शकत. करेक्ट आहे की नाही? सो तसंच डायरेक्ट सेलिंगमध्ये 457, आता थोड्याफार कदाचित वाढल्या असतील या काही पिरियडमध्ये, पण मी म्हणतो 450च्या आसपास कंपन्या आहेत ज्या लिगलाइज्ड आहेत. म्हणजे सगळ्या चांगल्या आहेत का? असं नाही. सगळ्या चांगल्या आहेत का? असं नाही. मग त्यातली चांगली कंपनी कशी निवडायची ते आपण बघूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ती लिगलाइज असली पाहिजे. दुसरी गोष्ट, करेक्ट, जसं आपण एखादं स्थळ बघताना म्हणतो की चला आपल्यातलं पाहिजे, म्हणजे जे काही आपलं जाती धर्म असेल उदाहरण म्हणून पकडायला, तर आपल्यातलं पाहिजे असं आपण पहिलं बघतो. नंतर मग ती कुटुंब चांगलं पाहिजे, त्या कुटुंबानंतर मग ती व्यक्ती चांगली पाहिजे. तर कुटुंब चांगलं आहे आणि ते पोरग किंवा पोरगी 12ची आहे, चालेल का? मी एकदम स्पष्ट बोलतोय, नाही ना? तर आपल्याला तसं आता बघा, इंडस्ट्री चांगली आहे, शासनाने परवानगी पण दिली आहे काही कंपन्यांना करण्यासाठी. त्याच्यानंतर त्या कंपनीमधनं आता आपल्याला निवडायची योग्य कंपनी आपल्यासाठी कोणती. मी कुठल्या कंपनीला नाव ठेवत नाही, पण तुमच्या आमच्यासाठी योग्य कंपनी आम्ही कशी निवडायची, त्याचे की बिलर्स काय असले पाहिजेत ते आपण थोडंसं बघूया, की कशाच्या आधारावर आपण कंपनी निवडायची. पहिली गोष्ट, जरी आता युनिव्हर्सिटीजमध्ये एज्युकेशन सुरू झालं असलं, तरी एका विशिष्ट वर्गाला ते एज्युकेशन मिळणार आहे. नेटवर्क मार्केटिंगचं ज्ञान मिळणार आहे. मग ऑलरेडी जी लोक ह्या बिझनेसमध्ये आली आहेत किंवा जी कदाचित इथून पुढे कॉलेजला जाणार नाहीत, त्यांना नेटवर्क मार्केटिंग कसं कळणार आहे? मग त्या कंपनीकडे एज्युकेशन सिस्टीम असली पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, प्रोफाईल, प्रॉडक्ट, प्राइस आणि पेआउट चांगला असला पाहिजे. प्रोफाईल असला, मी आता दुर्दैव आहे, म्हणजे मला वाटतं एक 1.5-2 तासापूर्वी मी एका व्यक्तीशी बोललो, जी नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्रीसाठी सॉफ्टवेअर्स देते, आणि ह्या व्यक्तीने एका क्लायंटचा अनुभव सांगितला. 8-7 वर्ष जुनी कंपनी नेटवर्क मार्केटिंग मधली. फार मोठं काम नव्हतं, पण 7-8 वर्ष चांगल्या पद्धतीने त्यांनी कंपनी चालवली. आणि त्या व्यक्तीचा आत्ता मागच्या महिन्यामध्ये कोविडच्या माध्यमातून म्हणण्यापेक्षा कोविडमुळे मृत्यू झाला. वन मॅन शो होता. कंपनी खूप चांगली चालली होती आणि त्यांनी चालवली पण चांगली, म्हणजे इथिकल कंपनी, प्रॉडक्ट बेस्ड कंपनी, चांगली कंपनी. प्रॉब्लेम काय झाला? मॅनेजमेंट नव्हती, त्याच्या पाठीमागचं प्रोफाईल फार स्ट्रॉंग, तो व्यक्ती स्ट्रॉंग होता. आज त्याच्या घरातली ती कंपनी रिप्लेस करू शकत नाहीत किंवा ती मॅनेजमेंट त्या लेव्हलला नव्हती, की चला मालक जरी गेला, चेअरमन जरी गेला, तरी आपण ती कंपनी चालवू शकतो, असं स्ट्रक्चर नव्हतं माय डिअर फ्रेंड्स. याचा अर्थ काय? योग्य प्रोफाईलची निवड करणं फार गरजेचं आहे. बघा, ती कंपनी काय बेकायदेशीर नव्हती, की मी त्या कंपनीला नावं पण ठेवत नाही, पण अॅनलाइज करणं फार गरजेचं आहे, की डायरेक्ट सेलिंगचं नॉलेज असताना सुद्धा लोक कुठेही जाऊन कुठल्याही कंपनीवर काम करायला सुरुवात करतात. तर प्रोफाईल स्ट्रॉंग असणं पाहिजे, मॅनेजमेंट स्ट्रॉंग असली पाहिजे आणि फक्त मालकांवर धंदा अवलंबून नसला पाहिजे माय डिअर फ्रेंड्स. नाही तर मालक गायब.
गायब इन द सेन्स जसं आता त्या व्यक्तीबरोबर घडलं, त्या कंपनीचं नुकसानच आहे ना. तर इथून पुढे हळू कदाचित गळती लागू शकते, मला माहित नाही. पण सांगायचं काय की प्रोफाईल स्ट्रॉंग असला पाहिजे. दुसरी गोष्ट प्रॉडक्ट रेंज सर्वसामान्य लोकांना उपयुक्त असलेले प्रॉडक्ट्स आणि परवडणारे प्रॉडक्ट्स असले पाहिजेत. भले त्याच्यामध्ये रेंजेस असतील, प्रीमियम रेंज असेल, अफोर्डेबल रेंज असेल, पण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे अशी कंपनीची प्रॉडक्ट रेंज हवी आहे. प्राइस असली पाहिजे, अफोर्डेबल प्राइस असली पाहिजे, अवास्तव प्राइसिंग्स नकोत आणि पेआउटची सिस्टीम सुद्धा योग्य पाहिजे. अशा अवास्तव प्लॅनमध्ये डिस्ट्रिब्युशन नको किंवा अवास्तव अशा काही गोष्टी त्यांनी प्लॅनमध्ये दिलेल्या नसल्या पाहिजेत, की कदाचित पुढे एक ठराविक काळ गेल्यानंतर ते देऊ शकणार नाहीत. म्हणजे पेआउट व्यवस्थित पाहिजे. हे बघणं फार गरजेचं आहे. आपण ज्या कंपनी बरोबर बोलतोय, ज्या कंपनी बरोबर असोसिएट आहोत, लक्षात घ्या दॅट इज ओके लाईफ केअर प्रायव्हेट लिमिटेड. ओके लाईफ केअरची व्हिजन, ग्रोथ, एक्झिक्युशन मागच्या जे काही 4-5 वर्षांमध्ये, आता वरती 3.5 वर्ष लिहिलंय, बट येस 4-5 वर्षांमध्ये जे कंपनीने अचीव्ह केलंय ते बऱ्याच कंपन्यांना करायला जमलेलं नाहीये. बऱ्याच कंपन्यांना इन द सेन्स काय, की त्या कंपन्या चुकीच्या आहेत मी असं म्हणत नाहीये. पण समजा त्या 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष किंवा 8 वर्ष त्या कंपन्या सुरू आहेत. त्यांना पहिले 4-5 वर्षांमध्ये जे अचीव्ह नाही करता आलं आणि त्या सगळ्या यशस्वी चांगल्या कंपन्या आहेत. ते ओके लाईफ केअरने पहिल्या 4-5 वर्षांमध्ये अचीव्ह केलेलं आहे. कंपनीकडे 20 वर्ष ट्रेडिशनल बिझनेस, नेटवर्क मार्केटिंग बिझनेसचा बॅकग्राऊंड आहे. स्वतःचं ऑफिस पहिल्या दिवसापासून, मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे, वेअरहाऊसेस स्वतःचे आहेत, रिसर्च अँड डेव्हलपमेंट स्वतःची आहे. लक्षात घ्या, जे इतर कंपन्यांना पहिल्या 4 ते 5 वर्षामध्ये करता आलं नव्हतं. त्यांनी अगोदर मार्केटमध्ये बस्तान बांधलं आणि नंतर मग ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरकडे ती कंपन्या शिफ्ट झाल्या. म्हणजे त्यांनी काम केलं, पण थोडं उशिरा काम केलं. मग मला असं म्हणायचं की ज्यांनी सुरुवातच एवढ्या मोठ्या प्रमाणात केली असेल, तर ते प्रोफाईल स्ट्रॉंग आहे. ती कंपनी योग्य दिशेने पुढे चालेल किंवा किती सीरियस आहे या इंडस्ट्रीसाठी. ह्या कंपनीकडे पहिल्या दिवसापासून शास्त्रज्ञ आहेत. 100-125 प्रॉडक्ट्स मागच्या वर्षी होते. आता ऑलरेडी हे प्रॉडक्ट्स 150 पेक्षा पुढे गेलेले आहेत. पहिली प्रोबायोटिक रेंज वर्ल्डमधली कंपनी चालू केली डायरेक्ट सेलिंगमध्ये. राइट? कित्येक लोकं म्हणजे शेकडो आणि हजारो रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंत कमवत आहेत. मी असं म्हणत नाही की तुम्हाला लगेच लाखो रुपये कमवाल तुम्ही. तुमच्या क्षमतेप्रमाणे कमवाल. तुम्ही जर या व्यवसायासाठी स्वतःला तयार करून घेतलत, तर निश्चित याच्यामध्ये तुम्ही चांगलं फ्युचर क्रिएट करू शकता. पण फक्त तुम्ही जॉइन केलं आणि मी थोडेसे प्रॉडक्ट्स वापरले, थोडे इकडे-तिकडे मीटिंग्स घेतल्या किंवा लोकांपर्यंत पोहोचलो, सिस्टम नाही फॉलो केली, तर होणार नाही. होणार नाही. आपल्याला स्वतःला ह्या व्यवसायासाठी तयार करावं लागेल. दुसऱ्या कुठल्याही बिझनेससाठी तयार करावं लागतं. मग इथं का नाही तयार करायचं? इथे तर काम आपलं सोपं आहे, की आपण एकटे काम करणार नाहीयेत. राइट? सो माय डिअर फ्रेंड्स, हा प्लॅटफॉर्म चांगला आहे निश्चितच आणि ह्या प्लॅटफॉर्ममध्ये आपल्याला फ्युचर आपण पुढे निश्चित बघू शकतो. आता ही संकल्पना नक्की काय? म्हणजे ह्याच्यातनं जो येणारा पैसा आहे तो समजून घेऊया. म्हणजे ही काही स्कीम आहे का? किंवा काही झोलझपेट आहे का? बघा बेसिकली शासनाने परवानगी दिलीच नसती, पण तुम्हाला आम्हाला सुरुवात करताना बरेच मिसकन्सेप्शन्स आहेत, है ना? आता मी ॲज अ हिप्नोटिस्ट किंवा ॲज अ ट्रेनर म्हणून कार्यरत असताना हिप्नोसिसचं खूप चांगलं सायन्स आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असेल किंवा इंडियन गव्हर्नमेंट असेल, आय-एम-सी सॉरी काय म्हणतात त्याला, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, ICMR असेल, ह्या सगळ्यांनी मान्यता दिली. तरी पण सर्वसामान्य लोकांच्या डोक्यामध्ये संवहनाबद्दल गैरसमज आहे. मग तो आधी दूर करावा लागतो. त्याच्याशिवाय आम्हाला ट्रीटमेंट करता येत नाही. मी कन्सल्टिंगची गोष्ट करतोय. तसं डायरेक्ट सेलिंगमध्ये नक्की पैसा कुठून येतो? तर ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये काय होतं, वस्तूचं उत्पादन करून ग्राहकापर्यंत पोहोचेस्तोवर मधले बरीचशी मंडळींना जोडावं लागतं आपल्याला. म्हणजेच काय, एक कारखानदार ॲडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून होलसेल, डिस्ट्रिब्युशन, CNF एजन्सी वगैरे, वगैरे असं करत मग तो दुकानापर्यंत माल पोहोचवतो आणि तुम्ही आम्ही जाऊन दुकानातनं खरेदी करतो. मग मला सांगा, आपण जे दुकानदाराला पैसे देतो ते कुणाला श्रीमंत करताय? ते ह्या सगळ्या मधल्या लोकांना श्रीमंत करताय. बरं, हे काही चुकीची लोक आहेत का? चुकीचं काम करतात का? अजिबात नाही. कष्ट करतात, त्यांना पैसा गेलाच पाहिजे. पण समाजामधल्या विशिष्टच लोकांना ती संधी उपलब्ध आहे. ॲज अ दुकानदार असेल, ॲज अ डिस्ट्रिब्युटर असेल, ॲज अ CNF एजंट किंवा होलसेलर असेल. किंवा बघा ना, जाहिरात करायची तर तुम्ही आम्ही जाहिरात करू शकतो का? नाही. ते चांगले चांगले खेळाडू असतील किंवा आपण म्हणतो कलाकार असतील, ज्यांची फेस व्हॅल्यू मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे तुमची आणि माझी चेहऱ्याला किंमत नाहीये का? आहे ना. पण मोठ्या प्रमाणात नाहीये. म्हणजे सोशल मीडियावरती म्हणा किंवा न्यूजपेपरच्या माध्यमातून किंवा टेलिव्हिजनच्या माध्यमातून जाईल एवढी कदाचित आपली खरंच नाहीये. मान्य करायला काही हरकत आहे का? म्हणून कदाचित लक्षी जाहिरात तुम्ही, मी, माझ्या घरातलं कोणी करू शकत नाही. करेक्ट आहे ना? मग हा विशिष्ट वर्गच फक्त श्रीमंत होतो. तुमच्या खिशातून खर्च होणाऱ्या प्रत्येक पैशा पाठीमागे कोणीतरी श्रीमंत होतंय, पण ते कष्ट करतायत. मग हा मध्ये वाटला जाणारा पैसा जर तुम्हाला आम्हाला मिळाला तर? हेच काम ओके लाईफ केअरने किंवा डायरेक्ट सेलिंगमध्ये कुठलीही कंपनी हेच काम करते. येस, अप्रूव्ड गव्हर्नमेंट अप्रूव्ड कंपन्यांबद्दल बोलतोय. आता ओके लाईफ केअर बद्दल आपण बोलतोय, तर कंपनी उत्पादन करते वस्तूचं आणि तुमच्या माझ्या माध्यमातून ग्राहकापर्यंत पोहोचवते. सो मध्ये बऱ्याच लोकांना डिलीट मारलेलं आहे
आणि तुमच्या आमच्यापर्यंत कंपनी पोचते, राईट. आपण ग्राहकांना वस्तू देतो आणि मग हा मध्ये खर्च होणारा पैसा तुम्हाला आणि आम्हाला मेहनतीप्रमाणे वाटला जातो. ती काही खिरापत नाहीये. आपण जेवढी मेहनत करणार तेवढा पैसा आपल्याला दिला जातो. सो माय डिअर फ्रेंड्स, लक्षात घ्या की जर समजा डायरेक्ट सेलिंगच्या सिस्टममध्ये आपण आलो, मी म्हणत नाही गॅरंटी नाही की तुम्ही पैसे कमवालच, पण चान्स नक्कीच आहे. संधी नक्कीच आहे. आजपर्यंत आपण डीमार्ट मधनं खरेदी केली, चान्स तरी कुठे आहे? खरेदी केली, पैसे कमवण्याचा चान्स कुठे आहे? किराणा मालाच्या दुकानात आपण प्रॉडक्ट्स घरी घेऊन आलो, चान्स कुठे आहे खरेदी करण्याचा? सॉरी, खरेदी करायचा चान्स आहे, पैसे कमवण्याचा चान्स नाहीये. इथे किमान रस्ता ओपन होतोय, मग पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवायला काय हरकत आहे? सो आपण थोडंसं मगाशी म्हटल्याप्रमाणे ओपन माइंडने अजून पुढे थोडंसं जाऊया. ना माय डिअर फ्रेंड्स, आपण ज्या काही प्रोडक्ट्स बरोबर डील करतोय, मेजॉरिटी प्रोडक्ट्स फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स, दैनंदिन जीवनामध्ये उपयुक्त असलेले प्रोडक्ट्स, जे आज कुठून ते आपण खरेदी करतोच आहोत. तुम्ही असाल, तुमच्या ओळखी पाळखीची लोक कुणालाही जाऊन विचारा, आपण डीमार्ट, बिग बाजार, ग्रॉसरी.com, फ्लिपकार्ट, अमेझॉन, मेडिकलच्या दुकानातनं, शेजार बाजारच्या किराणा मालाच्या दुकानातनं, होलसेलरकडनं, मार्केटमध्ये जाऊन आपण खरेदी करतोच. चला ना मग खरेदीचं ठिकाण बदलूया. मला डीमार्ट श्रीमंत करणार नाही. मला किराणाचा दुकानदार तो काका असला, चुलता असला किंवा मेहुणा असला तरी तो मला श्रीमंत नाही करणार. मी खर्च केला तर तो आणि त्याच्यानंतरच्या अगोदर असलेले डिस्ट्रीब्युटर वगैरे श्रीमंत होतील. खरेदीचं ठिकाण आपण बदललं. आपल्याकडे पर्सनल केअरचे प्रोडक्ट्स, कॉस्मेटिक केअरचे प्रोडक्ट्स, हेल्थ सप्लिमेंट्स, आयुर्वेदिक प्रोडक्ट्स, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण घरामध्ये वापरतो. बरं, आपल्याकडे 150-200 वस्तू असल्यामुळे तुम्ही सगळेच वापरा, जबरदस्ती नाही. तुमच्या आवश्यकतेनुसार, तुमच्या कुटुंबाच्या आवश्यकतेनुसार तुम्ही हे प्रोडक्ट्स वापरायला घ्या. गॅरंटीड चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स आहेत आणि रास्त भावामध्ये आहेत. काही अशी प्रोडक्ट्स असू शकतील की तुम्हाला महागही वाटू शकतात. इट इज ओके, सोडून देऊया ना. पण जे प्रोडक्ट तुमच्यासाठी योग्य आहेत ते स्वीकारायला काहीच हरकत नाही, कारण हे प्रोडक्ट्स आपण स्वीकारते म्हणजे व्यावसायिक संधी स्वीकारते, लक्षात घ्या. आणि या प्रत्येक प्रोडक्टला जस्टिफाय करण्यासाठी कंपनी गॅरंटी देते तुम्हाला. प्रोडक्ट वापरून बघा, नाही आवडला प्रोडक्ट परत करा, पैसे परत किंवा एक्सचेंज केला जातो प्रोडक्ट. मग मला सांगा, आजपर्यंत आपण जिथून खरेदी करत होतो, वापरल्यानंतर कोणी वस्तू परत घेतं का? नाही. लेबल तोडलं, त्याचं सील तोडलं तर कोणी परत घेत नाही. ही कंपनी म्हणते वापरून बघा, नाही आवडलं परत करा. कारण काय? आपण टीव्हीवरती जाहिरात नाही पाहिली, कदाचित कस्टमर आपल्याला बोलेल किंवा आपण कदाचित बोलू. येते टीव्हीवर जाहिरात पण कदाचित आपल्या नजरेला नसेल पडली. कित्येक दिवस कदाचित तुम्ही कोलगेटची जाहिरात नसेल बघितली, म्हणजे ती येत नसेल का? येत असेल. तसंच ओकेएलएफकेच्या सुद्धा जाहिराती येतात, पण ते कदाचित एखाद्या नसेल बघितल्या. तर कंपनी प्रॉडक्टवर गॅरंटी देते, जी कोलगेट सुद्धा देत नाही, राईट. सो मला असं वाटतं दिस इज द बेस्ट सोल्युशन फॉर आवर बिझनेस. आणि कोणता बिझनेस? जो तुम्हाला पॅसिव्ह इन्कम सोर्स क्रिएट करून देऊ शकतो. पॅसिव्ह इन्कम सोर्स हे लक्षात घ्या. मी आज डीमार्ट मध्ये गेलो किंवा अजून कुठल्याही ठिकाणी गेलो तर कदाचित मला पॅसिव्ह इन्कम सोर्स मिळणार नाहीये. येस, येस, प्रोडक्ट चांगला मिळेल, पैसे वाचतील सुद्धा कदाचित, पण पैसे वाचून कुणी श्रीमंत झालंय का हो? आपण कमवतोच किती, की त्यातले आपण खरेदी किती करतो आणि त्यातनं वाचवणार किती? करेक्ट आहे. त्याच्यातनं आपण श्रीमंत होऊ शकत नाही. पण येस, ह्या व्यावसायिक संधीबरोबर जर आपण एकत्र आलो तर निश्चितच मोठं काम करू शकतो. ह्या व्यवसायाचा आत्मा प्रॉडक्ट्स आहेत. करेक्ट आहे. आणि ह्या प्रॉडक्ट बरोबर जी दडलेली संधी आहे, ही सगळ्यात मोठी संधी आहे. आपल्या जीवनाचं काय अपडेट करू शकते माय डिअर फ्रेंड्स. कंपनीचे प्रोडक्ट्स म्हणजे तुम्ही वापरल्याशिवाय, कमी किती ब्ला 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 बोललो तरी कदाचित त्याची ग्रॅव्हिटी मिळणार नाहीये. मग मला म्हणायचं, एकदा पॉइंट ऑफ परचेस शिफ्ट केलं तर काय हरकत आहे? बघूया ना, नाही आवडले इट इज ओके. मी म्हणत नाही की हे सगळे प्रोडक्ट्स तुम्हाला आवडतीलच, पण जे आवडतील त्याच्यात संधी शोधू शकतो का आपण? आपण 5 मुली, 10 मुली, 25 मुली किंवा मुलं बघितली लग्नासाठी, सगळे आवडतील? आवडले तरी करणार काय? आपण एकाशीच लग्न करू, राईट. सो मला म्हणायचं की जे तुम्हाला योग्य वाटतील, आवडतील, तुमच्या फॅमिलीला पटतील, रुचतील, समजतील, ते प्रोडक्ट्स वापरून पुढे जायला काहीच हरकत नाही. आणि याचा जर डेमो तुम्हाला बघायचा असेल एक बिझनेस अप्रोच म्हणून, मी म्हणत नाही की हाच व्यवसाय करा, पण उद्या सकाळी उठल्यानंतर तुमच्या एरियामधला कोलगेटचा डिस्ट्रीब्युटर, डाबाचा डिस्ट्रीब्युटर असेल, चला कोलगेटच आपल्या तोंडात नाव आहे, कोलगेटच्या डिस्ट्रीब्युटरला जाऊन विचारा की बाबा तुमचे कोलगेटचे जे उत्पादन प्रोडक्ट्स येतात ना, ते मला लिस्टवर लिहून दे. नाही सांगता येणार त्याला. तुम्ही सुद्धा थोडासा विचार करून बघा, किती प्रोडक्ट्स आहेत कोलगेटचे मार्केटमध्ये. तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 7 असे बोलाल. बघा, आयुष्य गेलं कोलगेटची जाहिराती बघण्यात. 100 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत मार्केटमध्ये कोलगेटचे. अहो, त्या डिस्ट्रीब्युटरला सुद्धा सांगता येणार नाही. म्हणून त्याचा बिझनेस राहिलाय का? नाही. कस्टमरला जे पाहिजे त्याने दिलं, त्याला पैसे कमवले. आज कस्टमरला प्रोडक्ट्स पेक्षा पैसे कमवणे जास्ती महत्वाचं आहे. आपण दोन्ही गोष्टी देतो, योग्य प्रोडक्ट्स आणि योग्य व्यावसायिक संधी. सो माय डिअर फ्रेंड्स,
हा बिझनेस सुरू करताना थोडंसं आपण शिफ्ट करणार आहोत. कसला शिफ्ट? खरेदीचं ठिकाण शिफ्ट केलं, राईट? खरेदीचं ठिकाण बदललं. हा बिझनेस प्लॅन काय सांगतो लक्षात घ्या. हा बिझनेस प्लॅन सगळ्या प्रॉडक्टच्या भोवती फिरतोय आणि आपल्या माइंडसेटच्या भोवती फिरतो. 7 प्रकारची उत्पन्न मिळणार. मी तुम्हाला फार गणिताच्या गोंधळामध्ये टाकणार आहे, पण संक्षिप्त सांगणार आहे. कारण जसं मी अगोदर तुम्हाला कमिट केलं, की हा बिझनेस प्लॅन आपण 35 ते 38 मिनिटाच्या दरम्यान संपवतो म्हणण्यापेक्षा तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो आणि एवढं सगळं आणि मी खूप जास्ती सांगतो ऍक्च्युअली तुम्हाला 35-40 मिनिटं किंवा 35-37 मिनिटं. मधल्या काळामध्ये काही म्हणजे तुम्ही कदाचित हा अनुभव घेतला असेल. आपण एखादा जर मुलगा किंवा मुलगी एक स्थळ म्हणून बघायला गेलो, तर त्या घरात सुद्धा आपण एवढा वेळ थांबत नाही हो. 35-40 मिनिटं, तासभर नाही थांबत. मग ती मुलगी किंवा मुलगा आपण तेवढा वेळ तरी पाहिला का? पण अखंड जीवनाचा काय केला आपण? डिसिजन तिथे घेतला. बघा तुम्ही पण आता मॅरिड असाल तर तुम्ही डिसिजन कशाच्या आधारावर घेतला? तासभर गप्पा मारायला तुम्हाला मला मिळालेले नाहीयेत. येस सर ना. हा एखाद्याचं लव्ह मॅरेज असेल तर गोष्ट वेगळी आहे. पण मी बघाबघीच्या कार्यक्रमांच्या द्वारे म्हणतो. एकदम सिंपल पद्धतीने आपण समजूया. जर 2 मिनिटं 5 मिनिटं एखादी व्यक्ती बघून आपण जीवनाचा डिसिजन घेतला आणि ते आपण निभावतोय सुद्धा चांगल्या पद्धतीने, निभावतोय म्हणजे चांगल्या पद्धतीने आपण संसार करतोय. हा व्यवसाय थोडा त्या दृष्टिकोनाने बघूया ना. आज तुम्हाला समजलंच पाहिजे, मी असा हट्ट पकडत नाहीये. पण जर समजा तुम्हाला असं वाटलं आतून चांगलं आहे, हं? लेट अस गिव्ह अ ट्राय. कोण? लेट अस गिव्ह अ ट्राय फॉर नेक्स्ट 6 मंथ्स टू 1 इयर. हा? 6 महिने ते 1 वर्ष देऊया आपण. नुकसानीचं काहीच नाही. यहाँ खोने जैसा कुछ नहीं, पाने जैसा बहुत कुछ है. आप डिसाइड करेंगे, राइट? निश्चित सो पहिली गोष्ट लक्षात घ्या, बोर्ड पुस्तकी रिटेल प्रॉफिट मिळतो आपल्याला. त्याच्यानंतर काही बोनसेसची नावं आहेत. मी तुम्हाला संक्षिप्त सांगणार आहे. एवढं लक्षात ठेवा, जेवढा जास्त पसारा वाढेल व्यवसायाचा, कुठल्याही व्यवसायाचा, जास्त सेल्स टर्नओव्हर झाला की उत्पन्न जास्त मिळतं कुणालाही. तो दृष्टिकोन ठेवा. पण सगळ्यात महत्त्वाचा जो रिटेल प्रॉफिट आहे, याच्यातून तुम्ही कमाल करू शकता. तुम्ही आम्ही सगळेच कमाल करू शकतो. लक्षात घ्या, ज्या रिटेल प्रॉफिटसाठी कोणीतरी तुमच्या आजूबाजूचा दुकानदार, तुमचा म्हणजे तुमच्या आजूबाजूला जेवढी पण दुकानं आहेत, लाखो रुपयाची गुंतवणूक करून तो व्यवसाय सुरू केलाय. कोणा? तो रिटेल प्रॉफिट तुम्हाला ही कंपनी देते. लक्षात घ्या. त्यांनी ओके, केलं नाही का? आपण शेवटच्या 7-8 मिनिटाकडे आहोत. लक्षात घ्या हा. माय डिअर फ्रेंड्स, रिटेल प्रॉफिट ज्याच्यासाठी तुमच्या शेजारी पाजारी मेडिकल स्टोअर, किराणाचं दुकान, एखादी डेअरी, कोणतंही म्हणजे हार्डवेअरचं दुकान, लाखो रुपयांची इन्व्हेस्टमेंट करून ते 10%, 15%, 20%, 40%चं मार्जिन मिळतं. डिपेंड करतं कशा. मग ते कपड्याचं दुकान असेल, कुठलंही जुत्याचं दुकान असेल, चपलांचं आहे ना, ह्या रिटेल प्रॉफिटसाठी. आणि ही कंपनी तुम्हाला तो प्रॉफिट देते, कारण ह्या वस्तू डायरेक्टली तुम्हाला कंपनीच्या भावामध्ये मिळतात. इथे बिलिंग जे होणार आहे तुमच्या नावाने कंपनीकडनं बिलिंग होणार आहे. कसं ओळखणार की ह्याच्यामध्ये कोण आहे की नाहीये? सिंपल आहे. ओके लाईफ केअरचं बिल तुम्हाला होतं, याचा अर्थ काय? कंपनी डायरेक्ट वस्तू तुम्हाला विकलेली आहे. अहो आजकाल म्हणजे तुम्ही आजकाल काय कधी बाहेर कोथिंबीरची गड्डी, मेथीची गड्डी किंवा पालेभाजी गड्डी म्हणजे पालेभाजी आणायला गेलात, तर एक गड्डी घेतली तर ₹20, ₹30 जे काही सांगतील. 2 घेतले तर एवढं कॉस्ट आहे, 3 घेतले तर अजून कमी कॉस्ट आहे. अरे कोथिंबीरची गड्डी ₹50 माल घेताना सुद्धा जो ऑर्गनाइज सेक्टर नाहीये तो सुद्धा आपल्याला क्वांटिटीवर भाव करतो. इथे ओके लाईफ केअर तुम्हाला हक्क काय देते, राईट काय देते माहितीये का? आणि काय केलं, फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड दिलं, आपलं रजिस्ट्रेशन करून घेतलं, आपण ऍक्टिव्ह डिस्ट्रीब्युटर झालो कंपनीचे. कुठलीही गुंतवणूक नाही, शून्य भांडवल, शून्य भांडवल. अहो एखाद्या मार्केटमध्ये धंदा आपण चालू केला, बिझनेस चालू केला, त्याची पाटी लावली तरी 2-5 हजार रुपये लागतात, की मी व्यवसाय चालू केलाय म्हणजे धंदा आलेला नाही, फक्त सांगितलं. इथे काय, आधार कार्ड, पॅन कार्ड, भारतीय नागरिक असल्याचा पुरावा दिला, बँक डिटेल्स अपडेट केले, तुम्ही ऍक्टिव्ह डिस्ट्रीब्युटर झालात, तुम्ही हकदार झालात. एक वस्तू घ्या किंवा एका वस्तूच्या 50 बाटल्या घ्या, म्हणजे बाटल्या इन द सेन्स कुठलीही प्रोडक्ट्स घ्या, तुम्हाला कंपनी डिस्काउंट देते 10%, 20%, 25%, 40%, डिपेंड करतं तुम्ही कुठला प्रोडक्ट घेताय, राईट? कारण प्रत्येक प्रोडक्टला मार्जिन सारखं असतं का? अजिबात नाही. कॉस्मेटिक्समध्ये मार्जिन जास्त असतं, साखरेमध्ये मार्जिन कमी असतं, तेलामध्ये मार्जिन कमी असतं, आयुर्वेदिक प्रोडक्ट्समध्ये त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त असेल. तर आपण प्युअर धंदा करतोय. सो जे काही मार्जिन तुम्हाला मिळणार आहे ह्याच्यातून तुम्ही दुकान टाकायची गरज नाही, घरातून मोठा रिटेल प्रॉफिट करू शकता. आता बघा, एखादी व्यक्ती घरातून साड्याचा व्यापार करते, एखादी व्यक्ती घरातून शिलाईचं काम करते. मग ती काय करते? 4 लोकांना सांगते का नाही सांगते? कसं कळणार की त्यांनी शिलाईचं काम चालू केलं? कसं कळणार की ते फॉल पिकोचं काम करतात? कसं कळणार की ते मेहंदी काढायचं काम करतात किंवा मेहंदीचे क्लासेस घेतात किंवा ट्युशन घेतात? कसं कळेल लोकांना? बोलतात की नाही? तसंच आपल्याला काय करायचं, ओके लाईफ केअरच्या प्रोडक्ट्स बद्दल आपल्या शेजारी पाजारी ओळखीच्या लोकांना सांगायचंय. कुठलाही धंदा केल्यावर तुम्ही बोलणार होताच, तेच इथे पण बोलायचंय. पण इथं फर्निचरमध्ये, दुकानामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे का? अजिबात नाहीये. मग मला सांगा, तुमच्या शेजारचा दुकानदार ना, त्याच्या दुकानातले सगळे प्रोडक्ट बाजूला करा आणि फर्निचरची किंमत काढून घ्या. मी म्हणतो चला फर्निचर पण सोडून द्या, दर महिन्याला जो भाडं भरतो ना त्याचा विचार करा. बरं भाडं तर तो कदाचित पैसे कमवल्यानंतर त्याच्यानं देत राहील, तेही सोडा.
मी म्हणतो त्यांनी जे डिपॉझिट दिलं असेल की नाही, ग्रामीण भागात असो शहरी भागात असो, काहीतरी डिपॉझिट दिलंय ना, तेवढं सुद्धा आपल्याला करायचं नाहीये. आणि एवढं सगळं केल्यानंतर तोंडी जाहिरात तो माणूस करणारच आहे. मग इथं करायला काय हरकत आहे? WhatsAppचा स्टेटस ठेवला तरी 50 लोकांना कळेल लगेच तासाभरात की तुम्ही काय करताय. हॅलो, बिझनेस करणं खूप सोपं झालंय. व्हर्बल आणि नॉन व्हर्बल पद्धतीने तुम्ही बिझनेस करणार आहात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याचं तुम्हाला प्रशिक्षण मिळणार आहे. बघा किती सोपं आहे. आजची ही WhatsAppला तुम्हाला लिंक आली असेल व्हिडिओची, किंवा तुम्ही YouTubeला व्हिडिओ किंवा Facebookला हा व्हिडिओ कोणाच्या तरी माध्यमातून बघितलाय. त्या व्यक्तीला याचं क्रेडिट द्या, त्याला संपर्क साधा आणि त्याच्याबरोबर अटॅच व्हा. आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार आहोत. प्रशिक्षण तुम्हाला दिलं जाणार आहे. आम्ही असं बिलकुल समजत नाही की तुम्हाला सगळं माहिती आहे आणि मग तुम्ही या. आम्ही म्हणतो काहीच माहित नसेल तर खूप चांगला व्यवसाय कराल तुम्ही. कारण बऱ्याच वेळा या इंडस्ट्रीमध्ये असं बघितलं जातं की जास्ती माहिती असेल ना तर माणूस काम कसं कमी करता येईल किंवा कसं करणार नाही त्याची कारणं शोधतो. आणि नवीन व्यक्ती ज्याला काहीच माहित नाही, तो कारण काय शोधतो की मला काम करायचंय. मला माहित नाही मला काम करायचं, आणि तो प्रॉफिट कमवतो. आणि हा सगळ्यात मोठा प्रॉफिट आहे माय डिअर फ्रेंड्स. तुम्हाला कंपनी वेगवेगळ्या प्रकारच्या अशा ऑफर्स देते की तुम्ही 40% पर्यंत त्याच्यापेक्षा जास्ती सहज प्रॉफिट काढू शकता. आणि सुरुवात करताना हा प्रॉफिट अतिशय महत्वाचा आहे. ह्याला कानडोळा करून चालणार नाही. नाव सेकंड प्रॉफिट किंवा दुसऱ्या लेवलचा प्रॉफिट आपण म्हणू. तुम्ही आमच्या मदतीने तुमच्या ओळखीच्या लोकांना, ज्यांना हे प्रोडक्ट्स आवडलेत, पटलेत, किंवा ज्यांना साईड सोर्स ऑफ इन्कम कमवायचा आहे, ज्यांना पॅसिव्ह इन्कम कमवायचं आपण असं म्हणूया, कारण प्रत्येक व्यक्तीच्या क्षमतेमध्ये नाहीये पॅसिव्ह इन्कम कमवणं. आपण निवडू, लोकांना एकत्र निवडूया. तुम्ही हा व्यवसाय आमच्या मदतीने सांगणार आहात. बघा, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी डायरेक्ट तुमच्याशी बोलतोय, पण ऍक्च्युअली ही लिंक तुम्हाला कोणीतरी दुसऱ्याने शेअर केली असेल. करेक्ट की नाही? सो लक्षात घ्या, तुम्ही आमची मदत घेऊन हा व्यवसाय डेव्हलप करणार आहात. तुम्ही तुमचं किराणाचं दुकान उघडलं, कुणाची मदत घेणार? आपल्यालाच सगळं करायचं, आपल्या फॅमिलीला सगळं करायचं. इथे तुम्हाला पहिल्या दिवसापासून सपोर्ट अवेलेबल आहे. सो आमच्या मदतीने तुम्ही 2 ग्रुप्स डेव्हलप करणार आहात, एक समूह डेव्हलप करणार आहात. कसं? त्याचं ट्रेनिंग दिलं जाईल, टेन्शन नाही. नवरा नवरी ज्या वेळेला, म्हणजे मुलगा मुलगी ज्या वेळेला एकत्र येतात, त्यांनी संसार करायचा विचार करतात किंवा लग्न होतं त्यांचं, त्यांना माहित नाही कसा होणार आहे संसार, पण करतात की नाही? येस. त्यांना सांगणार कोणतरी असतं की नाही? तसंच इथे तुम्हाला सांगणारं कोणतरी मार्गदर्शन देणारं आहे. आता बघा, वेगवेगळ्या प्रकारची उत्पन्न तुम्हाला इथे मिळतात. जसं इथे ABCB वगैरे लिहिले, मी तो एकदा फक्त शब्द वाचून सांगतोय. ऍक्टिव्ह बोनस, कन्सिस्टन्सी बोनस, सुपर ऍक्टिव्ह बोनस, कार फंड, हाऊस फंड, फ्लॅगशिप बोनस. ह्या शब्दांमध्ये काहीच नाही. प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला मागच्या महिन्यामध्ये जो काही उत्पन्न झालेलं आहे तुमचं, सॉरी, व्यवसाय झालेला आहे, आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जेवढं जास्ती तुमचं सेल्स व्हॉल्यूम क्रिएट होईल, किंवा जेवढं जास्ती तुमच्या माध्यमातून, तुमची नव्हे मी म्हणत, फक्त तुम्ही ज्या व्यक्ती, आता लक्षात घ्या, तुम्ही आम्ही या मीटिंगमध्ये बसतोय किंवा तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, मला सांगा, तुमच्या आजोबांमुळे तुमचा जन्म झालाय का? हॅलो, वेगळा प्रश्न ना, पण सेन्सिबल प्रश्न आहे. हो म्हणाल तर मी म्हणेन, अरे मग तुमच्या आई वडिलांचं काहीच कर्तव्य नाही का त्याच्यामध्ये? तुम्ही हो, पण आजोबा नसते तर तुम्ही मी पण नसतो, राईट? येस ऑर नो? सो आपण इनडायरेक्टली, तसं ह्या व्यवसायामध्ये तुम्ही ज्या मंडळींना बिझनेसमध्ये घेऊन याल, त्यांच्या माध्यमातून होणारी खरेदी, आणि त्यांनी ज्या ज्या मंडळीने या व्यवसायामध्ये घेऊन येतील, त्यांच्या माध्यमातून होणारी खरेदी सगळी तुमच्या आमच्या व्यवसायामध्ये पकडली जाते. आणि मग तुम्ही समोर जे बोनसच बघताय, 30%, 10%, 15%, 67%, हे टप्पे ठरवून दिलेत कंपनीने. व्यवसाय विस्तारला की उत्पन्न मोठं होणार, एवढं फक्त आपल्याला याच्यातनं घ्यायचंय. मी म्हणतो पहिले 6 महिने ते 1 वर्ष शिकत शिकत हा व्यवसाय करा. नाही जमलं सोडून द्या. किमान मी म्हणतो तुमचा व्यक्तिमत्वाचा विकास झालेला असेल. म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, या खोने जैसा कुछ नहीं, पाने जैसा बहुत कुछ है माय डिअर फ्रेंड्स, राईट? सो या गणितांमध्ये मी जात नाही. हे कंपनीचं सॉफ्टवेअरचं काम असतं, कॅल्क्युलेशन कंपनी करत असते. सो यू डोंट हॅव टू वरी. मग आपल्याला काय करायचं आता? पहिली गोष्ट, कंपनी ज्या ज्या ऑफर्स देते त्या ऑफरचा फायदा घ्यायचा, रिटेल प्रॉफिट मजबूत कमवायचा, आणि आपण जे कमवलंय ते लोकांनी कमवावं म्हणून लोकांपर्यंत ही ऑफर आपल्याला पोहोचवायची आहे. तुम्ही वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ज्या वेळेला अचिव्हमेंट करता, तुम्हाला वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स दिले जातात, ज्याला आपण अचिव्ह डेव्हलपमेंट प्रोग्राम, लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम हे शिकवलं जातं. इथे इतर व्यवसायांमध्ये शिकवलं जात नाही, पैसे घेतले जातात. मी सुद्धा बिझनेस कोचिंग करतो. कधी? पैसे जर कोणी दिले तरच, राईट? सो याच्यामध्ये तुम्हाला इंटरनॅशनल ट्रिप सुद्धा मिळतील, म्हणजे बाहेर सुद्धा तुम्हाला खूप फिरता येईल, भारतामध्ये सुद्धा खूप फिरता येईल. आता कोरोनाच्या परिस्थितीवरती डिपेंड करतं सोडा, पण ही संधी उपलब्ध आहे. किराणा मालाच्या दुकानदाराला ही संधी उपलब्ध नाहीये. हा, डिस्ट्रीब्युटरला आहे, कोलगेट कंपनी डिस्ट्रीब्युटरला नेते, रिटेलरला कधी नेत नाही. पण इथे कंपनी तुमच्या माझ्यासारख्या एका घरातून ऑपरेट करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा फॉरेन ट्रिप्स पर्यंत घेऊन जाते. डिपेंड करतं तुम्ही किती मेहनत घेणार एकत्र आमच्या बरोबर. कृपा करून एकट्याने हा व्यवसाय तुम्हाला होईल का किंवा जमेल का याचा विचार करू नका. याचं कारण काय? माझी चेतावणी आहे तुम्हाला, एकटे करणार असाल तर कृपा करून करूच नका. एकटे करणार असाल तर कृपा करून हा व्यवसाय करू
नका. आपण एकत्रित हा व्यवसाय डेव्हलप करूया. राईट. सो माय डिअर फ्रेंड्स, रजिस्ट्रेशन करा. भारतीय नागरिक असल्याचा पुरावा जो काही आहे ना, तो तुम्ही अशा व्यक्तीला द्या ज्या व्यक्तीने तुम्हाला व्हिडिओ शेअर केलाय, ही लिंक शेअर केली आहे आणि त्याचं क्रेडिट त्याला मिळालं पाहिजे. राईट. दुसरा टप्पा काय? ओके लाईफ केअरचे प्रोडक्ट्स वापरा. आम्ही सांगतो त्या पद्धतीने शेअर करा. शिकत शिकत शेअर करा आणि आपला जो काही समूह असेल त्यांना एकत्र मिळून आपण सपोर्ट करूया. त्यातही तुमचं एकट्याचं काम नाहीये. आपण सगळे मिळून त्यांना सपोर्ट करूया. म्हणजेच यूज, शेअर अँड सपोर्ट या 3 गोष्टींवरतीच हा बिझनेस अवलंबून आहे. सो पहिलं पाऊल उचला. त्या व्यक्तीला धन्यवाद द्या ज्याने तुम्हाला व्हिडिओ शेअर केला. माय डिअर फ्रेंड्स, शिकूया, पुढे जाऊया आणि तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करूया. काय म्हणूया? लर्न, लीड अँड रिपीट. हा बिझनेस डुप्लिकेशनचा बिझनेस आहे. हा बिझनेस डुप्लिकेशनचा बिझनेस आहे. माय डिअर फ्रेंड्स, डुप्लिकेशन म्हणजे काय? पहिल्यांदा करताना कुठल्याही स्त्रीला कदाचित चपाती गोल आली नसेल, पण तिने रिपीट केलं, रिपीट केलं, रिपीट केलं, तर अशक्य गोष्ट सुद्धा तिला शक्य झाली आहे. आजपर्यंत आपण अशा गोष्टी बऱ्याचशा शिकलेलो आहोत. तर इथून पुढे सुद्धा आपण शिकूया आणि हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करूया. तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद माय डिअर फ्रेंड्स. परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या मीटिंगमध्ये नक्की भेटूया परवा दिवशी. धन्यवाद.